स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या कोकणामध्ये। आता भावांनो इथून पुढे मी निघालोय खऱ्या कोकणामध्ये। आपला सफर चालू होतोय 1-2। आता मी पोचलो रायगड जिल्ह्यात आणि आता मी आलो या इकडं 1-2। आता मी आलो सातारा जिल्ह्यामध्ये। तर ही ह्यो पाठीमागं बसून त्यांनी ओळखलं, पाठी दिसते, ती सायकल दिसते, तोच माणूस दिसतोय, विशेष चपला आयो आई शपथ, काय नजारा लागलाय रे भावांनो। अरे काय नजारा दिसतोय खतरनाक मध्ये। आई शपथ, वळण बघा। स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं किल्ले प्रतापगडच्या दिशेनं। रस्त्याने निघालो होतो, पण मला रस्त्यावर काय दिसलं तुम्हाला माहिती काही बघावा। अयो बेसनची पोळी। हर हर महादेव। 2 तासामध्ये 1 किलोमीटर काढणं म्हणजे तुम्हाला जोक वाटतं का रे? 60,000चं गाड्या हातामध्ये या माझ्या हातात घाला की थोडं घाला। हा थांबा, 60,000चं गाड्या आता हातात घालणार तुम्हाला काय जोक वाटलं काय? बघा आता कसं आहे। हा डायरेक्ट सांगतंय की तुमचा फ्लाय तुटलेला आहे म्हणून, ड्रोन क्रॅश झाला म्हणून मी गप बसू शकत नाही। आपलं जुनं हत्यार आहे ना ड्रोन। याच्या आधी काय मी तुम्हाला ड्रोन न दाखवत होतो काय भावांनो? चला आज हे ना सीन बघा। अंदर का मसाला देख लो। या हे मसाला हे घेतला असा असा मसाला ह्यात बुडवलं हे। मोटरसायकल बघावी आणि मोटरसायकलच्या पाठीमागे एक टायली जोडावी, टायली, आणि तिला ना 4 चाकं बसवावी आणि तिला वॉटरप्रूफ करून घ्यावं आणि तिला ला ला ला। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर। स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉग्समध्ये। आता मी आहे महाबळेश्वरमध्ये आपल्या टेंटपाशी। महाबळेश्वरपासून बरोबर अर्धा किलोमीटर खाल्ल्या साईडला महाडला जाणारा हा माझ्या पाठीमागचा रस्ता। इथं मी टेंट लावलाय। आज माझा इथं 4था मुक्काम होता। मुक्काम झाला एकदम मस्त मध्ये। काल पूजा करून आलोय, पाठीमागच्या व्लॉगमध्ये बघितलं। आजचा दिवस खूप जास्त मला खतरनाक सीन घडवायचा आहे, कारण की मला ना आज होणं पूर्ण टोटल 40 किलोमीटरचा उतार आहे। पूर्ण 40 किलोमीटरचा उतार, तर हा मला पूर्णपणे पार करायचा आहे एकदम मस्त मध्ये। ते बी सायकलचा लायनर फेल न होऊन देता। कमेंट करून की भाऊ तुमच्या अंगात ते पहिल्याने जोश नाही। आज तुम्ही खरा माझा जोश बघणार। चला सायकली पॅकिंग करूया। घामलंय आलाय टेंटला, घाम आलाय, तर जसं ऊन पडेल सुकून जाईल तर सायकली सामान समजा टाकून घेतो। पॅकिंग एकदम मस्त मध्ये आपलं चालू आहे भावांनो। ही बघा, आणि पाठीमागे चालला टेंट आहे। आता मला घ्यायची सायकल पुसून पूर्णपणे। चला बघा आता मी सायकल कशी पुसतो ती बघा तुम्ही नुसतं आता।
आता ही सायकल आहे आणि हिला पुसून घ्यायचं आहे बघा. ताई आले आहेत मस्त मध्ये चहा घेऊन. ताईनं इथं मला काय म्हणते ती खूप जास्त सांभाळून घेतले आहे. तर ताईनं मला वेळेच्या वेळी जेवण दिलं, वेळेच्या वेळी लिंबू पाणी दिलं, चहा कॉफी एकदम मस्त वेळेच्या वेळी. ताई तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. तुम्ही परत या आमच्याकडे. नक्की नक्की मला खूप जास्त भारी वाटलं आणि ताईला पण खूप जास्त भारी वाटलं. आता आपण मस्त पॅकिंग करूया आणि पुढल्या दिशेनं वाटचाल करूया. एकदम मस्त मध्ये दुपारच्याला खाण्यासाठी चपात्या बांधून दिल्या आणि मिरचा ठ्याचा पण बांधून दिलेला आहे. तर अशी ही आपली महाराष्ट्रातली माणसं आहे ती, त्यामुळं माझी राईड एकदम चांगली होती, मदत होती हो, त्यामुळे भारी वाटतं खूप जास्त. कमेंटमध्ये काय म्हणते माहिती आहे का, अरे तू फुकटचं खातो, फुकटे आहे तू. मी हाय फुकटा, मी मान्य, पण मी दुसऱ्यांनी आई वडिलांच्या जीवावरती बसून कधीही रुपया खर्चला नाही ना, कधी काय केलेलं नाही. जे काय करतो स्वतःच्या पैशावर करतो. चला आता आपण मस्त समजा पॅकिंग झालं आहे, आता पुढच्या निघायच्या दिशेनं आपण वाटचाल करायची. ही लॉक मी तोडलं कारण की जी चावी माझ्याकडून पडली काल कुठतरी. किती झालं बघू ते आता. आपला किती झालं या चहा कॉफी पाणी उगाच ना डोकं नका खाऊ माझं. तेव्हा मी तर गेटच्या आत घुसून देणार नाही मग तुम्हाला. अन्याय आहे का नाही पण हे? लक्षात बघा. चुकीचं आहे, चुकीचं आहे नाही काहीतरी. बरं पुढल्या वेळेस राहून द्या वरती ना घ्या नाही त्या का. चला बाय. आयो हर हर महादेव. आय बाबाच्या नावानं चांग भलं. चला सकाळ सकाळ आपल्या प्रवासाला सुरुवात एकदम मस्त मत झालेली आहे. ताईंला काय म्हणलं चहा कॉफी पाणी आता त्यांच्याकडून कितीतरी वेळा घेतलंय ताक. त्यांना म्हणलं काय पैसे किती द्यायचं काय, तर ते म्हणले अजिबात माझं आता डोकं खाऊ नका म्हणले माझं. एवढी माणुसकी आहे आपल्याकडल्या माणसांना, लई माणुसकी आहे, भारी वाटतं लई जास्त. चला आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग करायचा आहे मला, खूप जास्त. आजचा दिवस मला जगून घ्यायचा एकदम पूर्णपणे, एकदम मजेत, एकदम सजेमध्ये. चलो आज भावांनो पूर्णपणे उतार आहे, आज दिवसभर उतार आहे मला सायकलीनं, पूर्ण दिवसभर उतार आहे. आणि या उताराला ना मी एकदम एन्जॉयमध्ये जगणार आहे, पूर्णपणे एकदम कॉन्फिडन्समध्ये जगणार आहे भावा आज आपण. आज काहीतरी नवीन करूया रे. अगं बाय 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 ग. अगं हे 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 हा येऊ दे पुढं. हा तुम्ही हा असं म्हणजे कसं जरा थोडं कसं हातपाय मोडलं म्हणजे कसं जरा थोडं बरं असतंय ना, जरा म्हणजे तुम्हाला पण वाटलं पाहिजे ना की नाही रे आम्ही खतरनाक गाडी चालवतोय. तुम्हाला पण वाटलं पाहिजे का नाही सांगा बरं. अरे वा काय लोकेशन दिसतंय भावा, आय शपथ काय लोकेशन आहे. अगं बाया मित्रांनो माझ्या डोक्यामध्ये नाही का अशी भन्नाट अशी एक आयडिया आली एकदम जाममध्ये. महाबळेश्वरचा गारवा आणि प्रतापगड कल्ल्या साईडला जायचा हा मोठा उतार, ह्याला आपण आज मस्त असं एन्जॉय करणार आहे. आणि चला मजा करूया आज. चला 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 सगळी हात करते आज महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप जास्त शुभेच्छा एकदम दणकावून. हा मी एक प्लॅन काय केला माहिती आहे का भावांनो, माझ्या डोक्यामध्ये आज एक सकाळ सकाळी एक भन्नाट अशी आयडिया आली. सांगा काय ती. माझं काय म्हणणं होतं ना, आपण एक मोटरसायकल बघावी आणि मोटरसायकलच्या पाठीमागे एक टायली जोडावी, टायली, आणि तिला ना 4 चाकं बसवावी आणि तिला वॉटरप्रूफ करून घ्यावं आणि तिला थोडं लक्झरी टाईप बनवावं आणि तिच्यावर लांब लांब फिरावं, त्यात झोपायचं. ही समजा किचन बेडरूम बाथरूम समजा त्यामध्ये हॉल. तुम्हाला कशी वाटते ही भन्नाट आयडिया मला कमेंट करून सांगा. अरे वा काय नजारा दिसतोय भाऊ, वा एक नंबर भाऊ, एक नंबर. अरे वा अरे वा अरे वा अरे वा वाचलो वा हा हा वा. ला 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 ला. आनंद माझा गगनात मावेना रे माझ्या सोन्या. चला शेट चला शेट चला चला जाऊ दे मला थोडी गडबड आहे आज. तर माझ्या भावांनो आपण पोचलेलो आहे मेटतळे ह्या गावामध्ये, जे की नॉर्मल थोडं खाली येतं या मेटतळे. हे बघा हे बघा मेटतळे ह्या गावामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करायची तो. आहा शपथ सांगतो तुला बघ हा रस्ता. ओके थँक्यू ब्रो. ओके ओके. आहा अरे भावांनो काय रोड लागलाय रे, असं वाटतंय ना की भाऊ माझा आनंद गगनात मावेना रे माझ्या सोन्या. अरे दरी पॉईंट बघ रे भाऊ, दरी पॉईंट बघ, दरी पॉईंट बघून घे रे सोन्या माझ्या. वा ओके
चल सकाळ सकाळ आपला जगभावना क्रॅश झाला होता, तर मी तर पॉप्युलर बदलतो ही सांगतोय की ह्या दोन्हीपैकीतला कुठला तरी पॉप्युलर तुटलेला ही बघा 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 काय काय बघा सांगताय. तर पॉप्युलर काय बदलणं झालं नाही बरं का. शपथ काय काय घाट लागलाय शपथ रे. आपल्या जगभाऊनं सकाळ सकाळ हालत खराब झाली रे. जगभाऊची हालत खराब आहे रे, त्यामुळं मी शूटिंग नाही काढू शकत. जगभाऊ सकाळ सकाळ क्रॅश झाला रे, त्यामुळं मी व्हिडिओ नाही काढू शकत. काय व्ह्यू आहे बघा का तुम्हाला, ही बघा ही रस्ता बघून घ्या राव काय दिसतोय ते का, हे असं जायचं हे का. आई शपथ काय रोड लागलाय. ओ शेट काय रोड लागलाय. वाह काय टर्निंग आहे. तेव्हा गाडी आली, तेव्हा तिथनं गाडी आली. वाह काय दिसतंय राव. शेट ड्रोन क्रॅश झाला म्हणून मी गप बसू शकत नाही. आपलं जुनं हत्यार आहे ना ड्रोन. याच्या आधी काय मी तुम्हाला ड्रोननं दाखवत होतो काय भावांनो. चला आज हे ना सीन बघा मी कसं घेतोय ते एकदम ह्या दऱ्या खोऱ्यामधलं. लेट्स गो माय बिग ब्रो. गुटुराला माल भावजा ओम बच्चा. आई शपथ. अरे काय रोड लागला रे माझ्या भावा. वा वा अरे आवाज बी घुमतोय ही बघा. हर हर महादेव. अरे वा जय माता की बोल के मेरा चैनल देखो खोल के. जय माता की बोलो मेरा चैनल कर लो फॉलो. वाह एक गाणं आठवलं मस्त. ओ जान जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. ओ जान जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. सनम टडन टन न. अरे तू कुठे निघाला तिकडे कॅमेरा. ला 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 ला. ओ जान जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना. सनम डन ला 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 ला. आई शपथ काय नजारा लागलाय रे भावांनो. अरे काय नजारा दिसतोय खतरनाक मध्ये. आई शपथ वळण आई वळण बघा. आईच्या गावात 12च्या भावात अरे काय दिसतोय नजारा खतरनाक मध्ये हे बघा. अरे वा ला 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 ने 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 ला 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 ला. गेल्या 2 दिवसापूर्वी होतं ना तापळून आल तू काय असलं गरमी होती भयंकर मध्ये एकदम. 4-5 दिवसापूर्वी कसली गरमी होती भयंकर. आता जी थंडी वाढली तिलाही थंडी वाढली आता. हो हो घ्या घ्या. त्यात मध्ये घाट असा लागला एकदम मजा येते सायकल चालवाय. जान जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए डाना आ जिंदगी में आना ढांढा डांड 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 डंग 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 मचारंग मचारंग ढंगडंग मचारंग 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 ढंगडंग ढंगा ढंग ढगा ढंग ढगा ढंगडंग मचारंग ढंगडंग मचारंग. ने 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 आहा हा हा ला 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 ला. हे घाट लय मोठा मला लागला याचं हाय आता. जेवढा वाईचा घाट मोठा चढून आलो का नाही वर तेवढाच घाट मला उतार मोठा लागला. त्यापेक्षा मोठा उतार लागलाय आणि ही माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे. हा हा आणि हे सिद्ध तुम्हाला करावं लागेल. हा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. हे पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा कृष्णारांच्या घातल्यात माळा. कशाचा आवाज कशाचा आवाज
कशाचा आवाज डरर झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला. मगाशी असं होता का नाही, मी जगभाऊला मगाशीवर टेस्ट करू शकलो नाही, कारण की आपण होतो घाटामध्ये. जर का तिथून जर का फ्लाय झाला असता, जर खाली पडला असताना क्रॅश होऊन तर दरीत गेला असता. त्यामुळं ना मी काय केलं, म्हणलं खाली जाऊ, म्हणलं सपयचा गेला आणि इथं उडून बघू, म्हणलं उडला तर ठीक, नाही तर मग पॉप्युलर बदलायला लागेल आपल्याला, असा विषय आहे. बघू चला बॅटरी टाकून बघतो आता काय होतं विषय येतो ह्याचा. थोडं मला बी बघू द्या. डायरेक्ट सांगतोय की तुमचा फ्लाय तुटलेला आहे म्हणून, आणि मित्र म्हणतोय सेन्सरला झाला असेल, कारण की इथनं कुठनंच दिसतं नाही की हे तुटलं आहे म्हणून, कुठनंच दिसतं नाही तुटलं आहे. ह्याच्या लाल लाईट येत्या म्हणजे हमखास काय नाही काय प्रॉब्लेम आहे. थोडं नॉर्मल ट्राय करणार नाही भावांनो, रिस्क घेऊन त्याला खाली ठेवून सांगितलं मित्रांनी करायला, तर जास्त काय नाही. तर इथं मी खाली ठेवतोय, बघतो आता काय होतं ते. हर हर महादेव, हर हर महादेव. ओके उडला 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 उडला. ओके ओके मूव्ह करतोय भावानं, ड्रोन मूव्ह करायला लागलाय, खाली नाही जायचं. ठीक आहे, ह्याला मी दामाने वर घेऊन बघतो जातोय का वर. ओके पुढं आरामात जातोय. ओके मागे येतोय. ओके आता कधी एक रील्स मिळली, आता का तिथं झाडाखालला आवाज येतो इकडे. आता मला थोडं बघू थांबा, काहीतरी थांबा. एक माणूस आपली रील्स बघतोय, भावांना दाखवतो थांबा तुम्हाला. दादा काय माझा व्हिडिओ बघताय? कसं वाटतं व्हिडिओ बघताना? खूप छान, भारी वाटतंय ना? एक नंबर. दादा झाडाखाली व्हिडिओ बघतो ते माझं, आणि मी इकडे बसलो होतो बघा. मला आवाज तिकडे आला माझ्या व्हिडिओचा, आणि माझा आवाज मला इथून घेतो ना. दादाचं म्हणणं आहे ना, ही स्ट्रॉबेरी खूप गोड आहे, तुम्ही आता खाऊन बघा. तर खाऊन बघूया ना. क्वालिटीच आहे भाऊ. आडला त्याचा हा रोड आहे, साईडलाच हा दादाचा स्टॉल आहे. आला ना यायचं आहे भाऊ, यायचं आहे तुम्हाला, यायचं आहे. आणि ना ही अशी स्ट्रॉबेरी घ्यायची भाऊपासनं, अशी खायची या. वा चला फुल्या दाबा. ए भावाराव, तुला शोधून नमलो. काय बोलताय? शोधून काय बोलता? कुठले व्हिडिओ कुठले नाही पाहिले, काय बोलताय? तुला खरं? भेटण्यासाठी खास. हा हो बघ, हे माझं पोरग आहे. हा. एक फोटो काढायचे सगळ्यांना. घ्या की फोटो राव, फोटो कशी काय घ्या ना राव, बिंदास्त घ्या की फोटो. काय तुमच्यामुळे तर हाय आज आम्ही ह्या लेवलला. चला घ्या फोटो चला. हा त्यातमध्ये काय जाऊ एवढं. तुम्ही केव्हापासून व्हिडिओ बघताय? हो जमाना झाला जेव्हा तुम्ही असं राईड मध्ये घालून आता आम्ही पहिलं काय पाहत होतो माहितीये हा, हा. का? पहिलं आम्ही पाहत होतो काय ते काय बोलता? ड्रायव्हर, ट्रक हा. ड्रायव्हर येते. हा, हा. त्यानंतर तुम्ही अचानक तिथनं दिसलं, तिथनं फॉलो, आणि माझं पोरग पण येडं झालं. काय? तो पण फॉलो. आपल्या महाबळेश्वर आहे का, महाबळेश्वर या कोपऱ्यातले सगळे कानन. हो भाऊ, एक नंबर आहे, एक नंबर आहे. नाथ कोळा गणपती पण येडे नाही का, ह्यांनी तुम्हाला ओळखले नाही. हा. हो पप्पा पप्पा म्हणजे माझं बाळ तुमचं येडे. बरोबर. नाही लहान मुलं बघते, भारी वाटतं लय, जरा लोकांना बघायला भारी वाटतं लय. हे आपलं दादा आहे, तर हे आपल्याला लय दिवसापासून ओळखतात आहे, आणि खूप जास्त भारी वाटलं मला यांना भेटून. आणि यांचा हा ह्यांनी ओळख मुलगा दाखवली. ह्यानं ओळखलं का? तुम्ही म्हणला धमा 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 धमा. गाडी चालू समोर कोणचं ह्यो पाठीमागं बसून त्यांनी ओळखलं. पाठी दिसते, ती सायकल दिसते, तोच माणूस दिसतोय, विजय चपला. अयो खतरनाक आहे रे, खतरनाक ओके ना? आहे. असं कौचित असं बघायला मिळतं मला कधी कधी. मी लय जागा भेटतो, पण असं काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट बघायला भेटली भारी वाटतं. छोटंसं बाळ जर तुम्हाला ओळखू शकतं राव तुम्ही, आम्ही तर काय आपण बरोबर. फार इकडून तिकडून फिरलोय, पण लक्षात घ्या कोणालाही कशाची जाणीव नाही. बरोबर आहे. आज तुम्ही जे परंपरा, जी संस्कृती, बरोबर आहे. ज्या पद्धतीचं जे जुनं आहे ना सगळं, हा. जुन्यामध्ये काय सोनं आहे हे दाखवता. नवीन मधलं कुठं जीनची पॅन्ट आणि कुठं ट्रॅक नाही दाखवते तुम्ही. काय म्हणता हेच पा हाय ते पुरातन. जुन्यामध्ये त्यामध्येच खरं आहे, बाकी राईट काहीच नाही. राईट राईट अगदी बरोबर. रस्त्याच्या कडनं सगळी आपली भाऊ लोक अशी मस्त मध्ये ती बघा, ते कोण कपडे बदलत येतंय, तर कोण चड्या बदलत येतंय, कसं काय गडी सांगता येत नाही लोकांचं. आज बरं असं दे, चला फोटो काढून मग नंतर ना पुढे निघूया. आज महाराष्ट्र दिवस आहे ना, तर त्यामुळं आज बरेच जण भेटणार, सगळ्यांना सुट्ट्या येते आज, तर त्यामुळं भेटू समत्यांना आणि निघू मस्त मध्ये. कुणाला नाराज आज आपल्याला करायचं नाही. थोडं तुम्ही इकडे तुम्ही या, इकडे तुम्ही नाही, तुमचा हात इकडे या, तुमचा हात इकडे या.
भाऊचं हे घड्याळ आहे. भाऊने हे घड्याळ बघा. भाऊ किती रुपये हो? 60,000 आहे. 60,000चं घड्याळ हातामध्ये या. माझ्या हातात घाला की थोडं घाला. हां थांबा. 60,000चं घड्याळ आता हातात घालणार. तुम्हाला काय जेव खातलं काय बघा आता कसं आहे ते. हां वजन बघू द्या कसं लागतं ते घड्याळाचं एकदा. बसेल का? अर्धा किलो जेवण नाही. थांबा थांबा हे काढू द्या. बसल का? आयो खतरनाक. हे बघा दादा कसलं होतं नाही याचं? सवय आहे ती आम्हाला. काय सवय आहे तुम्हाला याची? याच्याशिवाय जमतच नाही. अरे बापरे गाड्याला एका ठोकळा समजणं झालंय मलाही. असं वाटतंय हातामध्ये किलोभरचा डंबल लटकवलाय. पण खतरनाक आहे. हे बघा कुठल्या कंपनीचा आहे? हे इन्व्हिक्टो आहे. इन्व्हिटो. हॅलो. इन्व्हिटो. हे बघा दिले. मित्रांनी दिलंय गिफ्ट मध्ये. असा मित्र मला पण एखादा द्यावं तुम्ही आणि मला पण एखादा असं गाठा येऊ द्या. सायकल आपली साईडला आहे आणि सदलाक चालू आहे. नाश्ता घेतला आहे मसाला डोसा. भाऊनं सांगितलं या. भाऊ म्हणले खावा आता मी बिंदा असतं मस्त मध्ये याला आधी असं हा 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 वा याला आधी असं एकदम मस्त मध्ये ह्या रशाच पडू द्या. वा क्वालिटी आहे भाऊ. अंदर का मसाला देख लो. या हे मसाला हे घेतला असा असा मसाला ह्यात बुडवलं ही. नाश्ता करून एकदम फुल रेडी झालेलो आहे आणि हे रोडनं आपल्याला पुढं जायचं आहे. आणि साईडला ही हॉटेल आहे. हॉटेलमध्ये नाश्ता केला होता. एवढं आला ना कधी नाश्ता करून जावा. एक नंबर भाव. एवढी बासी क्वालिटी का नाही. आता आपण इथं निघू पुढं आणि ह्या दादा हॉटेल आहे. तुमचं हॉटेल आहे ना? हां ह्या दादा हॉटेल आहे. आला तर या बरं का. आणि डोसा तर नक्कीच खावा. एक नंबर आहे. चला निघू आता पुढं आपण. खेड आहे ना ही खेड? ही खेड आहे ना? हे आता हे पोलादपूर आहे का? हे पोलतपूरच लागतं. एकच बस नाही 2 ठेवा. अहो एकच. आता मी किल्ल्यावरच निघालोय वरती आता. ओके हे भाऊ आलेत. भाऊंना 2 पाण्याच्या बाटल्या दिल्यात मस्त मध्ये. आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या कोकणामध्ये. आता भावांनो इथून पुढं मी निघालोय खऱ्या कोकणामध्ये. आपला सफर चालू होतोय आजपासून. मी लय असं खुश आहे. मी जीवनात पहिल्यांदा कोकणात निघालेलो आहे. आणि वरल्या साईडला बघायला गेलो काय इकडे का इकडल्या साईडला हा प्रतापगड आहे. आणि आपण आता निघालो प्रतापगडच्या दिशेनं. इथनं इकडं रायगड जिल्हा आणि इथून इकडल्या साईडला होतो सातारा जिल्हा. तर आता मी सातारा जिल्ह्यामध्ये आणि आता मी एका मिनिटाच्या आतमध्ये मी निघालेलो या रायगड जिल्ह्यात. 1 2 आता मी पोचलो रायगड जिल्ह्यात. आणि आता मी आलो ह्या इकडं 1 2 आता मी आलो सातारा जिल्ह्यामध्ये. तर ही हद्दई भावनो आणि हद्दीबाई. अरे कोकणात तर मग सर्वांचे मी स्वागत कधीची तो. चला ओके. तर स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं किल्ले प्रतापगडच्या दिशेनं. शपथ पहिल्यांदा आलोय. पहिल्यांदा इथं आलोय. पहिल्यांदा. बापरे आज निघालो मी प्रतापगडला. चला. हा अरे थांबा रे. थांबा. अरे काही सांगायचंय भावांनो. अरे मी सध्याला जावळीच्या जंगलामध्ये जी प्रतापगडच्या पायथ्याला पूर्ण हे मोठं जंगल आहे. आणि या जंगलामधनं हे दिसतंय समोर. आता जेवण करायचंय जावळीच्या जंगलामध्ये. काय काय दिलं जेवायला तरी ताई ना. आंब्या झाडाचं कसं नाही. काढ आंबा खायला भारी वाटतं. तिथं आंब्या झाडाला आंबाच नाही. अयो बेसनची पोळी माझ्या आवडीची बेसनची पोळी दिली ताई ना. ही बघा मला म्हणले मिरची होती म्हणली होती. त्यांना 2 दिवसापूर्वी सांगितलं ना मी की मला बेसनची पोळी आवडते. त्यांना बेसनची पोळी दिली. बघा काय लागते बा पोळी. ही बघा ही बेसनची पोळी आहे बघा. धन्यवाद ताई मला जेवण दिल्याबद्दल. तुम्ही एवढं चांगलं. हा
आता एकदम मस्त मध्ये माझं पोट खप्प मध्ये भरलेलं आहे. आता आपल्याला निघायचंय प्रतापगडाच्या दिशेने. तर चला जाऊया. हा ला 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 ला. प्रतापगडचा हा तटबंध आहे. हो, बघितला कसला मोठा आहे. ही बघा तेव्हा ती बघा. आणि बघा आता सरळ असे ह्या वाटून जायचं मला. बघा अशा जंगलात जायचंय मला आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याला जायचं. म्हणजे आता मी पायथ्याला या आता असं वळून पाक मला शिडीपाशी जायचंय. आणि म्हणलं जातं की बरं घर पण आहे. मी तर पहिल्यांदा निघालेलो, मला काही एवढी माहिती नाही. आता आपण वर जाऊन बघू आपल्याला काय काय बघायला मिळतंय. चला. आता एवढं जास्त ह्या सीनसाठी मी पळणार आहे का नाही. तुम्ही म्हणताल गणेश भाऊ तुम्ही पळायचं की ह्या सीनसाठी. जेवण केलेलं ह्या 2 किलोमीटरमध्ये पूर्ण जिरणार नाही माझा. आता जेवण केलंय. आता सीन बघा नुसतं कसं घेत होती समजा. हुआ जो एक दिल टूट गया सोचेंगे तुम्हें प्यार. इकडे गाडी सरळ होती, गाडी इकडे वाकडे गेली, नंतर इकडे तिकडे गेली. 2 तासामध्ये 1 किलोमीटर काढणं म्हणजे तुम्हाला जोक वाटतं का रे? मला जोक नाही वाटत. मला तोप म्हणजे जोक नाही. मराठी माणूस तोप आहे, जोक नाही. आज लय संघर्ष केला. तुम्ही जी सीन बघताय ना, लय मुश्किल. व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला ही सीन बघायला लय भारी वाटतं. हा बेस्ट रस्त्याने निघालो होतो, पण मला रस्त्यावर काय दिसलं तुम्हाला माहिती का? ही बघा ही तुम्हाला माहिती का? ती एक प्राणी असतो. आता या अंगावर खूप जास्त काटा असतात. हे बघा तुझं काट. हे बघा हे तुझं मोठं काट आहे. हे बघा हे बघा ही बाप रे, हे कसलं टोकदार आहे. थांब बघू द्या. आई शपथ भावानं, हे कसलं टोकदार आहे. बघितलं का? हे बघा मला वाटतंय ना की त्याची इथे धडक झाला असावं काय तर. ती असा रस्ता पार करत असावा तर इथं धडक झाली असावा. ही बघा समजा इथं तुझं काटच आहे. तिथं समजा तुझं काट आहे तिथं. बाप रे डेंजर. बस मला वाटतं अजून 1.5 किलोमीटर राहिलं असेल. मला चालायचं अजून 1.5 किलोमीटर राहिलं असेल असं मला वाटतं या. चला बघू जाऊन. चला आता. खतरनाक जंगल, एकदम खतरनाक पण फुल बाहेर. चला. करता आण लागली पण पाणी नाही प्यायला. एक गाडी थांबली, ती म्हणलं मी तुम्हाला पाणी देतो. त्यांच्याकडे थोडं पाणी घेऊ. ओके धन्यवाद राव. ही बघा ही आपली मराठी माणसं जे मला कायम कुठं पण मदत करते. ती आमचं नशीब चांगलं की तुम्ही आम्हाला भेटले. तसं काय नसतं एवढं. फोटो काढायचा आहे. फोटो घेतो नंतर ना तुम्हाला भेटतो. धन्यवाद दादा. समधी भेटली. कसं वाटतं या आज महाराष्ट्र दिनाच्या? कसं वाटलं बाहेर येऊन तुम्हाला? भारी वाटलं ना?
तुमच्यासोबत तुमची भेट झाली त्यामुळे छान वाटलं. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. ही खरी ताकद आहे आपली. घाटोबा 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 घाटोबा. जाम घाट लागला एकदम. आता टेंशन आलं, आता काय करू पण शकत नाही. पार्थ, अगर तुझे अपने घर की परिस्थिति बदलने के लिए चुना गया है तो मत सोचना पार्थ कि ये रास्ता इतना मुश्किल होगा. नहीं, इतना रास्ता आसान होगा. चला क्या आता हस 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 आता. लय भारी वाटतंय. 9 ते 10 तास सायकल चालवून फायनली भावांनो प्रतापगडच्या पायथ्याशी. हे बघा माझा खिस निघलाय पाक एकदम भयंकरमध्ये. काय सांगायचं, किती जास्त मुश्किल झाली पण फायनली मी केलं. भावना ही दगडं किती मोठी तू बघितली तुम्ही, किती मोठी दगडं द्या किल्ल्याला. आई शपथ, उद्या याला सकाळच्या फुल्या ब्लॉगाला रोमांचक येणार नाही. आता इथं टेंट लावायचं आपला पुढं जागा बघतो कुठंतरी चांगली मस्त. आणि आहे तेव्हा मला गोल गोल गोट्या दिसते तेव्हा इथं गोल गोल गोट्या इथं. पण फायनली पोहोचलेला आहे प्रतापगडच्या पायथ्याला भावांनो. आणि जी आपली सायकल आहे ती सायकल आहे एकाला साईडला आणि आपल्याला जायचं बघा तिकडे वरला साईडला जायचं. या का जायचं या मी ती तुम्हाला नंतर सांगेन. पण हो, समजा ट्विस्ट तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये कळणार, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त काय कळणार नाही. तर आता मी काय नाही, आता मी टेंट लावण्यासाठी प्रतापगडीवरती जाणार नाही. तर चला टेंट लावण्यासाठी या. एक कॅमेरा, पॉवर बँक, एक टॉर्च, एक एक्स्ट्रा मोबाईल, आपलं ड्रोनचं सामान समजा चार्जिंग करून घेतलेलं आहे आणि निघालो. चला तर भावांनो, सायकल सलग पार्किंग चालू या हॉटेलच्या आतमध्ये. आपल्याला नॉर्मल नसते, आपल्याला पार्किंग खतरनाक असते आपल्या सायकलला. कुठं भाऊ? ओके, डायरेक्ट दुकानात. बघितलं ना कसं आहे, असं असते आपल्याकडे डायरेक्ट. आपल्याकडे नॉर्मल खेळत असते. असं दे, आपल्या महाराष्ट्रातली माणसं ती मदत करते, ती भारी वाटते खूप जास्त. आता सायकलचे पेट्या काढून ठेवतो, माझी सायकलला वजन ग बिचारे. सायकल लावलेली इथं. आता चला जाऊ प्रतापगडावरती. आपले सांगा आता बघू कोण 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 यायचं या. सगळीच यांना. चला सगळीच निघाली ते यांना ते. चला जाऊ मस्त मध्ये. जगभाऊची एक बॅग. त्यानंतर ना आपलं एक टेंट आणि एक आपले स्लिपिंग बॅग एवढं घेतो या आणि रवाना होतोय वर. चला चला. उद्याच्याला जे मी तुम्हाला सीन दाखवणार आहे ना, ते मला माहीत नाही अजून तुम्हाला कोणी दाखवलं का नाही, पण मी तुम्हाला चांगलं सीन जेवढं होतील ना होतील तेवढं दाखवेन तुम्हाला मी. आता काहीच इथलं दाखवणार नाही, कारण की फुल्या व्हिडिओमध्ये समध्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे खूप जास्त भारी प्रकारे. सध्या मला टेंट लावलं जागा एकदम मस्त खावलेली ही आहे. तर खाली मी तुम्हाला आसपास अजिबात काहीच दाखवणार नाही, कारण की फुल्या ब्लॉगमध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहेत. या आपल्या बंधू लोकांनी इथं मदत केलेली आहे, खूप जास्त भारी वाटलं मला. आणि इथली माणसं खूप प्रेमळ आहेत. इकडली माणसं एवढी प्रेमळ लागायला लागली ती का नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प हायच, हाय म्हणजे हायच. तर रात्रीचं जेवण चालू आहे. जेवाय काय आलं बघा बघा. एक बेसनची पोळी, पातळ भाजी, चपात्या. वा वा. एवढंच टेंटमध्ये फक्त आणि फक्त एवढंच. तिथं पेट्या नाही, काय नाही, हेल्मेट नाही, काय नाही, फक्त नॉर्मल सामान आहे फक्त. आणि बघ काय नाही, पुढला व्हिडिओ ह्याच्यापेक्षा पण जास्त खतरनाक असणार आहे. ती बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता आपल्या चॅनलला. फुकट असतं, एकदम फुकट असतं. म्हणून कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ करा लाईक, चॅनल करू नका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद. हा लास्टचा सीन कुणी कुणी बघितला कमेंट करून सांगा. मला संपूर्ण मराठीमध्ये नाव कमेंट करून सांगा. पुढल्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. चल रे वाघ्या, चल पाणी ढगांग मसांग, ढगांग मसांग, मतांग ढगांग.